आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। खांदागावचे एक सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय नितेश शेठ म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करतो। सामना सुरू झालाय, दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा। त्याच्यानंतर ॲडव्होकेट शंतनू बेडेकर साहेब दुंद्रे यांना देखील मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। ॲडव्होकेट शंतनू बेडेकर साहेब दुंद्रे यांचा आपण शुभ सन्मान इथे करतो। बस सध्या वाकडी संघाचा सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि आमचे 80-85 किंग सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय धनंजय दादा पाटील भाऊंचं इथे शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो। गणेशजी पाटील अप्पा आपलं देखील हार्दिक स्वागत। जनार्दन पाटील माजी सदस्य यांचं देखील आगमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। अगदी बघू शकता आपण नानाशेठ पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत, आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो। इनिंग ब्रेक मध्ये आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करूया। खूप चांगला सामना सुरू आहे आणि म्हणतात ना की खेळा समालोचनाशिवाय मजा नसते, तर आपण जॉईन होऊया कॉम्बॉक्स मध्ये। लवेश दिघे यांचा आवाज। थँक्यू व्हेरी मच। दुसरा सामना आपण इथे पाहतोय। खरं तर आजच्या दिवसामधील दुसरी मॅच वाकडी 40+ विपक्ष नेवाली 40+। टॉस जिंकला नेवाली 40+ संघाने, टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय। वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये रामदास कुटले हाफ ट्रॅकर टाकला होता। बॅक ऑफ लेन चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त उचले पंचांचा इशारा येतोय। राम पाटील सर चिंद्रन सरांचा इशारा येतोय, हा चेंडू वाईड असेल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल। एका धावेने करता धावफलक पुढे जाईल। टोटल धावा धावफलकावरती लागलेले आहेत, त्या म्हणजे 2 धावा धावफलकावरती। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये वाकडी 40+ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना नेपाली 40+ हलका त्याने खरं तर दिशा दाखवले चेंडूला। खरं तर थर्ड मॅन ड्रिजर मध्ये फिल्डिंग चांगली लाजवाब राहिली, परंतु तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, धावा वाचवल्या जात आहेत। तिसरीचा प्रयत्न, क्या बात आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही बॅट्समन कडून आपल्याला पाहायला मिळेल। तर सुधाकर एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय केवाय आणि त्या केवाय शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय तात्रे सरांचं इथे शुभागमन झाले। सन्माननीय आदरणीय श्री लहू तात्रे सरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खरं तर आज आम्ही ज्यांच्या छायाछत्राखाली घडलो आणि शिकलो साहेबांचं इथे शुभागमन झाले, आम्ही सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतो। चला 3 मिनिटं झालेले आहेत पहा, इथे बाउंड्री चेक केली जाते। चेंडू प्रॉपर अडवला की नाही ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आपण इथे चेक करत आहोत। फिल्डिंग लाजवाब राहिली होती, हलक्या हाताने पुश केलं होता, फक्त दिशा दाखवली थर्ड मॅन रिझन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चांगलं काम केलं। धावा इथून वाचवल्या जातील का हे देखील याची चाचपणी केली जाते। धावा वाचवल्यात सेफ आहे, म्हणजे 3 धावा धावफलकावरती। 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेलं। टोटल 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। गोलंदाज तयार रामदास कुटले पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी वैभव आणि नितीन स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, येतोय चौकार 4 रन। आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे। थँक्यू व्हेरी मच। स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलात। आपण पाहतोय खरं तर पनवेल तालुका अध्यक्ष श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने आमदार चषक 2025 हे दमदार पर्व। गोलंदाज तयार, इथे बॅक टू द बॉल रडवण्याची संधी, रनआउट से मात्र संधी तर प्राप्त झाली आणि तिथे मात्र पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा। बॅटिंग करत असताना नेवाली 40+ संघाला वैभव बॅक टू द डगआउट।
स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले, नाव दिलं या मैदानाला या. तर यानंतर जी लढत होणार आहे विनर वर्सेस विनर अर्थात दुंद्रेपाडा 40+ मास्टर्स आणि यातून जिंकणारा संघ त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यामुळे दुंद्रेपाडा संघ हा तुमच्यासाठी आम्ही कॉल करतो की आपण कुठेही जाऊ नका, सामना संपल्यानंतर तुम्हाला लगेच टॉससाठी दाखल व्हायचं आहे. यस, अगदी शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 हे दमदार पर्व मुख्य आयोजक स्पर्धेचे आपण पाहू शकाल ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही सुंदर रजनी आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या फेरीतील दुसरी लढत टॉस जिंकला होता टीम नेवाले 40+ संघाने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना 1 षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या, ते म्हणजे 9 धावा धाव फलकावरती. चला आम्ही विनंती करू वाकडी 40+ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, स्पीडअप करा, कारण टाइम अलर्ट असेल पहा. अद्याप 6 मिनिटं तुम्ही खरं तर खर्च केलेले आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या. 4 षटकाचा सामना आहे, 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. जास्त वेळ घेतला तर अतिरिक्त खेळाडू एक आतमध्ये 38च्या सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याच्याकडे दोन्ही संघांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. तर गोलंदाज दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय चेंडू, दूरवरून खेळाडू येतील. नामदेव शेठ जमदाडे चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत जरूर एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक डबल डिजिटमध्ये 10 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 4 षटकाचा सामना मागील मॅच आपण पाहिली. मोरबे 40+ विपक्ष दुंद्रेपाडा 40+ संघ 35 धावा केल्या होत्या. 40 धावांचं टार्गेट सेट केलं होतं दुंद्रेपाडा संघाने, तिथून मात्र धावा डिफेंड केल्या. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये सामना जिंकला तो म्हणजे दुंद्रेपाडा संघाने. सेकंड फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ दुंद्रेपाडा. यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच त्यांना 2 हात करेल. गोलंदाज तयार. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय, पुन्हा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. रिथम चुकला होता, फुटवर्क नव्हता, त्यामुळे गोलंदाजाने मात्र पुन्हा एकदा हा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. गोलंदाज चंद्रकांत आपण पाहतो, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. एक चेंडू हतललाय. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. क्रॅश द बॅट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग रिझर मध्ये चांगला झेल घेतला जातोय आणि तिथे मात्र धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना नेवाली 40+ संघाला नितीन बॅक टू द पवेलियन. सचिन दिसले, सत्यवान दिसले, भाऊ असती हो साथीला. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी, प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. बघा व्यासपीठावरी, आज व्यासपीठावरी स्वर्गीय जगन्नाथ शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले एक क्रीडांगण आपण पाहतोय. खरं तर 360 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना रंगताना पाहायला मिळतोय. एक साईडला नेवाली 40+ त्यांच्या अगेन्स्ट वाकडी 40+. 2-5-10 अशी अवस्था. बॅटिंग करत असताना नेवाली 40+ संघाची नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रदीप. आता कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र चांगला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू हतलला जातोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चांगली चेंडूची हतलणी केली होती. बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसावला तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून समाप्ती. चांगली गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक रामदास कुटले या गोलंदाजाने हतललं. फक्त 9 धावा खर्च केला आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून इकॉनॉमिकल षटक हतलण्याचं काम केलं. तर इथे मात्र लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक तिसरा. फलंदाज प्रदीप गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय.
शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकाल ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला दमदार पाहायला मिळते. बघताच प्रेमात पडावं असं हे आयोजन आणि नियोजन पाहायला मिळेल. खानावनगरीमध्ये बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू होता पण त्याला बीट करून चेंडू जातोय सरळला सीमा रेषा पार. येतोय मच निडेड बाउंड्री. चौकार अजितच्या बॅट मधून. दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र महत्वपूर्ण चौकार लगवलाय. अजितच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराच्या साह्यानं धावफलक फ्लाय होते. टोटल 14 धावा धावफलकावरती. अखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे 15 धावा 2-3 बाद अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. षटकाच्या वेळी इथून समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नेवाली 40+ संघ जाऊन पोहोचलाय 15-3 बाद. सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची, साथ देती हो मोलाची. प्रकाश सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत, गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही र, त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. थँक्यू व्हेरी मच. पाली टीम खरं तर इथं उपस्थित झाले. अगदी वेळेवर उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपण पहिल्या फेरीतील दुसरी मॅच एन्जॉय करतोय. टॉस जिंकला होता खरं तर नेवाली 40+ संघाने आणि टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि बॅटिंग करत असताना 2 षटकाच्या अखेरीस 3 बाद 15 अशी ऑन स्कोर बोर्डवर आपण धावा पाहतो धावफलकावरती. तिसरं षटक घेऊन क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झाला नाही. मिड विकेट रिजन मध्ये दूरवरून खेळाडू होतील. नामदेव शेठ जमदार तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे फंबल जरूर झाले परंतु इथे एक धाव जरूर येते. एक धाबीच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाईल. 16 धावा धाव फलकावरती भरत आले. एक अष्टपैलू खेळाडू वाकडी संघाचा आपण पाहतो. चांगली बॅटिंग नेहमीच आपल्याला सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते. भरतच्या बॅटमधून आपण चौकार षटकार बरेच पाहिलेले आहेत. आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरला. धक्का क्रमांक 4 नेवाली 40+ संघाला सुरेश बाद. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. चौथ्या विकेटचं पतन. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय. मधल्या फळीतील बॅट्समनला आता
चांगली बॅटिंग करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. वेळ फार कमी आहे, इथून मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल नेवाली 40+ संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र चंद्रकांत पाटील सरांनी चांगली खरं तर ओव्हर टाकली, चांगलं षटक राहिलं, 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि 6 धावा फक्त खर्च केल्या. भरत पाटीलचे षटक आपण पाहतोय, हलक्या हाताने खरं तर चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये खेळाडू आहेत तिथे 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील सफल झालाय, 2 धावा जरूर मिळतील. तिसरीचा प्रयत्न, क्या बात आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, क्विक 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळते. दोन्ही बॅट्समॅनचं खरं तर कौतुक करावं लागेल. अजित आणि निलेशच्या माध्यमातूनही चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 19 धावा धाव फलकावरती, 3 धावेच्या मदतीने अकाउंट पुढे गेले. 4 बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर मैदानाच्या आतमध्ये भरत गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. इथे एक टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल राहिलाय. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाहीये. अजित बॅटिंग साठी आपण पाहतो ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती, अजूनही 2 चेंडू षटकातले शिल्लक. फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा येतोय हा शानदार षटकार. या षटकाराची मात्र जरूर गरज होती. तो षटकार ठोकलाय अजितच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. इथे देखील त्याच प्रकारे कॉपी बुक स्टाईलने लगवलेला चेंडू, लगातारचा पाठोपाठचा आक्रमण केलं जात आहे. चेंडू जाईल सरळ टाटा बाय बाय करत सीमा पार. शानदार षटकार. या दादाला जिथं तिथं हो मिळतो मान, या खाना बघावाची. धन्यवाद डीजे. सन्माननीय रवी पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. त्यासोबत मोहन घागस यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. रवी पाटील, योगेशजी पाटील यांचे बंधू यांचे ते शुभ आगमन. त्यासोबत खानागावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी फराड यांचे ते शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि पालेखुर्दचे सन्माननीय महेंद्र तामाने यांचे ते शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यस, इथे मात्र 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा टॉस जिंकून नेवाली 40+ संघाने बॅटिंग नक्कीच चूज केली आणि बॅटिंग करत असताना टोटल 31 धावा संघ अडचणीमध्ये सापडला होता. खरं तर 2 षटकाच्या अखेरीस कमी धावा झाल्या होत्या आणि तिथून मात्र अजितने कमालीची बॅटिंग केली आणि तिथून मात्र यू टर्न घेतलाय, ते म्हणजे नेवाली 40+ संघाने. गोलंदाज तयार, अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती आणि तिथून मात्र चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संजय चोरगे शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा इथं कोणताही प्रयत्न केला जाणार नाही, कारण अजित मात्र चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जरूर मागील षटकामध्ये 2 लगातार षटकार ठोकलेत पहा, 1 चौकार अजितच्या बॅट मधून आपण पाहतो. टोटल 6 चेंडूमध्ये 18 धावांची इनिंग साकारत असताना. गोलंदाज तयार, संजय चोरगे. अकुट टप्प्याचा चेंडू, दिशा दाखवले, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खेळाडू होते, त्यांना चिरून खरं तर चेंडू जाईल सरळ अगदी गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 रन. बघा आहे तीर शान, शशिकांत दिसले या दादाला जिथं तिथं हो मिळतो मान, या खाना बघावाची. बघा क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन. ज्या प्रकारे चेंडू टाकले जात आहेत त्या प्रकारे फटके सजवले जात आहेत. दमदार खेळ. इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, त्याच प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. अप्पर कट खरं तर लगवायचा होता अजितला, पण तिथे मात्र चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता टोटल धावांचा विचार केला तर 36 धावा धाव फलकावर लागलेत. असं वाटत होतं 30 धावांपर्यंत पोहोचेल का नेवाली 40+ संघ, हे देखील मोठं प्रश्नचिन्ह होतं. इथे मात्र प्रॉपर टायमिंग जुळलाय, चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अजितच्या बॅट मधून आणखीन एक तडका, येतोय चौकार.
संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. चौकार जरवलाय. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर एकही धाव नाहीये. चेंडू विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. खरं तर यात चमचमणाऱ्या ट्रॉफी आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत. खरं तर 4 दिवसाची ही रजनी स्पर्धा आणि 4 ट्रॉफ्या इथे आपल्याला पाहायला मिळते. दमदार आयोजन. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नेवाले 40+ संघ जाऊन पोहोचला 40 धाब्यांवरती 4 बाद आणि 41 धावांचं टार्गेट इथून सेट केलं आहे. ते म्हणजे वाकडे 40+ संघासमोर. म्हणजेच 10.20 ची सरासरी इथून गाठायची आहे. ती म्हणजे वाकडे 40+ संघाला. धन्यवाद. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे बोलूया. मी बाबूशेठ डिसले यांना विनंती करीन आपण यावं. तर शुभ सन्मानित तिथे आपण करूया वाकडी गावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्व 80-85 किंग धनंजय शेठ पाटील यांना मी विनंती करीन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि सन्माननीय श्री धनंजय शेठ पाटील 80-85 किंग यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मी सन्माननीय बाबूशेठ डिसले यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे वाकडी गावचे आणि त्यासोबत खरं तर या विभागातील एक युवा व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. अनेक सदस्य नोंदणी देखील त्यांच्याकडे माध्यमातून यंदा करण्यात आली. त्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर मी सन्मान्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य जनार्दन पाटील यांना विनंती करीन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. वाकडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री जनार्दन पाटील यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पाडतो. त्यांना विनंती की आपण आपला हा सन्मान स्वीकारावा. तदनंतर आमचे सर्वांचे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आप्पा गणेश पाटील आपण या आपला सन्मान स्वीकारावा. आहेत का? त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. तर मी त्यानंतर आमंत्रित करेन आमचे सन्माननीय मुख्याध्यापक सन्माननीय तात्रे सरांना. सर या आपण. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय केवाईचे मुख्याध्यापक तात्रे सर या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. अनेक विद्यार्थी खरं तर ज्यांच्या छायाछत्राखाली घडले आणि आज जी नेहमी आठवणीत राहणारी शाळा म्हणजे माध्यमिक विद्यालय जिथे आपण भरपूर काही आयुष्याच्या गोष्टी शिकतो. फक्त शिक्षणच नाही त्यासोबत भरपूर काही गोष्टी शिकतो. सन्माननीय तात्रे सरांचा हा शुभ सन्मान विद्यमान मुख्याध्यापक आणि गेले कित्येक वर्ष ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. अनेक अगदी दशके झाली आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. खानाव गावचे सन्माननीय सुनीलजी फराड यांना विनंती करीन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सुनील फराड यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सुनीलजी फराड आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. खानाव गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी फराड यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपण बघतो. सन्माननीय बाबूशेठ डिसले साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण तिथे करतो. त्यानंतर पालेखुर्चे सन्माननीय श्री धर्मेंद्र तामाणे यांना मी विनंती करीन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सन्माननीय धर्मेंद्र तामाणे आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी.
पाले खुर्द गावचे सन्माननीय धर्मेंद्र तामाणे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। त्यानंतर युवा उद्योजक महालुंगी गावचे सन्माननीय रविशेठ पाटील साहेब, आमचे सन्माननीय योगेश पाटील यांचे बंधू श्री रविशेठ पाटील यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। महालुंगी गावचे युवा उद्योजक आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। सन्माननीय रविशेठ पाटील युवा उद्योजक महालुंगी योगेश पाटील यांचे बंधू, त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय। सन्माननीय श्री तिथे खराब फिल्डिंग चौकार आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर मी सन्माननीय श्री मोहन शेठ घागत साहेबांना विनंती करेन, महालुंगी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहन शेठ घागत साहेब महालुंगी यांना विनंती करेन। सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांच्या अगदी जवळचं व्यक्तिमत्व सन्माननीय मोहन शेठ घागत साहेबांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय। मोहन शेठ घागत साहेब ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांच्या अगदी निकटवर्तीय जवळचे त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पडतो। त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो। आणि नेवाले गावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि त्यासोबत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री राजेशेठ काथारा साहेबांचं मैदानावर आगमन झालंय। आणि एक गौरी स्पोर्ट्सचे सर्व आणि यशस्वी आयोजक आणि तेवढे चांगले दमदार खेळाडू मी राजेशजी काथारा साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा। थोड्या क्षणात सन्माननीय कुणालजी खेत्रे साहेब शेडूंग, त्यासोबत राम गायकर साहेब देवत आणि अक्षयजी ठाकूर खिडूकपाडा यांचं देखील इथे शुभागमन होईल। त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया आणि जाऊया आपण आपल्या समालोचन कक्षमध्ये। बहुत बहुत शुक्रिया वैभव। प्रदीप पाटिल पहली 3 गेंदे 2 चौके हमने देखे, एक चौका देखा था भरत पाटिल से और दूसरा चौका हमने नामदेव जमदाड़े इनसे देखा है। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर 41 का पीछा हो रहा है। एक और अच्छा स्ट्रोक, लेकिन एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद। ये ट्रैप था, ये जाल था नामदेव जमदाड़े इनके लिए और जाल में फंस चुके हैं। पहला खिलाड़ी मैदान के बाहर। तर ज्यांचं शुभ आगमन मैदानाच्या बाहेर झाले तुम्हा म्हणजे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व वाकडी गावचे सन्माननीय डीके भोपी साहेबांचे इथे शुभ आगमन झाले। डीके भोपी साहेब या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर थेट तुम्हाला अगदी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची छबी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला अगदी नजर येते। डीके भोपी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नाव बॅक टू क्रिकेट जॉइंट हो आपण मनोहर पाटिल यांच्या सोबत। बहुत बहुत शुक्रिया, सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। मुकाबला जारी है वाकड़ी 40+ और नेवाली 40+ के बीच में। जीतने के लिए वाकड़ी के सामने 41 का टारगेट। शुरुआत दमदार रही, 3 गेंदों में 2 चौके आ चुके थे, लेकिन चौथी गेंद के ऊपर सफलता आई। नामदेव जमदाड़े जाएंगे वापस पवेलियन में। हम देख सकते हैं इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी है बाकी। रन बने हैं टोटल 9 रन, 41 का पीछा किया जा रहा है। तीसरे नंबर के खिलाड़ी संजय चोरगे, उनके लिए कमाल का स्ट्रोक, उड़ती भी जाएगी लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। दैट इज अ मॉन्स्टर हिट। शशिकांत दादाचा स्वभाव भारी, शशिकांत दादाचा स्वभाव भारी, त्याला जनतेची साथ आहे रे, त्यांना जनतेची साथ आहे रे। आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे। तर जर षटकार हॅट्रिक ठोकली तर अमोल ॲक्वाचे सर्व सन्माननीय माजी सरपंच नानाशेठ पाटील याच्याकडून 1000 रुपये, आणि जर हॅट्रिक झाली तर कोणत्या हॅट्रिकसाठी सन्माननीय आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट शशिकांतजी दिसरे साहेबांकडून चांदीचं नाणं हे तुमच्यासाठी देण्यात येईल। ही या स्पर्धेच्या हॅट्रिकसाठी एक वेगळी संकल्पना।
जाएंगे इस बार मैदान के अंदर। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, पहले ओवर में रन आए हैं टोटल 15, 41 की जरूरत थी, अब आने वाली 18 गेंदे हैं और 26 रन की जरूरत है। दम हाय रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे कोण रे आला यो खाना बाबाला कोण रे आला यो खाना बाबाला दादा कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात। बहुत बहुत शुक्रिया डीजे एडवोकेट शशिकांत जी दिसले साहब। इनकी ये क्रीडा प्रतियोगिता आमदार ट्रॉफी 2025 आज तीसरी सुहानी रात है और 40+ के ये मुकाबले हैं। पहले दौर का ये दूसरा मुकाबला जारी है। घड़ी की ओर हम नजर डालेंगे, 9:32, थोड़ा सा स्पीड अप करना है। हम बात करेंगे यहाँ से नेवाली क्रिकेट टीम के कप्तान से गुजारिश होगी कि मुकाबला आपको फास्ट खेलना है दोस्तों। 18 गेंदे जीतने के लिए 26 की आवश्यकता। भरत पाटिल जिन्होंने 2 गेंदे खेली है, 5 का योगदान है। संजय चोरगे 2 गेंदे खेली है, 1 छक्के के मदद 6 रनों का योगदान है। टीम की रन संख्या टोटल बनी है 15 रन। बहुत समय लिया जा रहे नेवाली क्रिकेट टीम। तर 80-85 किंग गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय श्री धनंजय शेठ पाटील वाकडी यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्याने आम्ही त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो। धन्यवाद साहेब। नेवाली क्रिकेट टीम के कप्तान के लिए वार्निंग है यहाँ से आयोजकों के माध्यम से, इतना समय नहीं बनता दोस्तों। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। नितिन काथारा, भरत पाटिल इनके लिए गेंद जरूर दी, पीछे खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 16 रन। आने वाली गेंदें बची है 17 गेंदें और 25 की जरूरत है। यदि इस मुकाबले में जीत हासिल करनी है तो जज्बा, जोश, हिम्मत आपको दिखानी होगी। फुल टॉस, पीछे खिलाड़ी मौजूद जरूर है। गैप में गेंद जाएगी। यहाँ पर बहुत सारा सफर तय कर गेंद को फील्ड किया, तब तक दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। सिंगल डबल से भी मुकाबला आसान सा बन सकता है, क्योंकि जिस तरीके से पहले ओवर में रन जोड़े थे, चौके छक्कों की बौछार झड़ी सी लग गई थी। 16 गेंदें बची, अब जीतने के लिए 23 की आवश्यकता। तर मान्यवरांचं शुभागमन होत असताना आंबेगावचे माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत शिरवली सन्माननीय श्री विठ्ठल भोईर साहेबांचे इथे शुभागमन झाले। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीस्थ व्हावं। बैकअप बिल्कुल मौजूद नहीं था, इसलिए जाचा भापा पर का खिलाड़ियों ने 40+ के खिलाड़ी है, लेकिन विकेटों के बीच में क्या कमाल की दौड़ लगा रही है। कोई कह भी नहीं सकता कि ये 40+ हो चुके, लेकिन अच्छा क्रिकेट खेलते हुए 20 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर बने। 21 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली 15 गेंदें और 21 की आवश्यकता। ओम साई एमटीसी स्पोर्ट्स जिनके माध्यम से हमें लाइव देखने वाले सभी दर्शकों का भी तहे दिल से स्वागत है। 15 गेंदे 21 की जरूरत है मुकाबले में। क्या अंतिम क्षणों में मुकाबला चला जाएगा? ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। वाकड़ी क्रिकेट टीम की यदि बात करेंगे तो हमारे नेरे धुंधरे विभाग की सबसे ताकतवर 40+ टीमों में से एक है, और वही कोशिश कर रहे हैं मैदान में। 15 गेंदे 20। मिस टाइमिंग स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद। 1 रन आसानी के साथ है, दूसरे के लिए पलट चुके। 2 रन का इजाफा होता हुआ। ज्यादा चौके छक्के नहीं आए इस ओवर में, लेकिन सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे बार बार। अच्छी बल्लेबाजी का नजारा देखने को मिल रहा है मैदान में। 14 गेंदें बचेगी और जीतने के लिए 18 रनों की अभी भी आवश्यकता है। सन्माननीय श्री विठ्ठल भोईर साहेब माजी उपसरपंच आंबे ग्रुप ग्रामपंचायत शिरवली त्यांचे ते शुभागमन झाले। त्यांना आम्ही विनंती करू की आपण आसनाधीस्थ व्हावं। सीधे बल्ले से इस बार खेला, पीछे खिलाड़ी मौजूद। 1 रन आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं इस बार। 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। मुकाबले में नेवाली क्रिकेट टीम भी जानती है कुछ डॉट गेंदे मुकाबला बन जाएगा उनके लिए। 13 गेंदें बची है और जीतने के लिए 17 रनों की अभी भी जरूरत है। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है। राइट आर्म ओवर द विकेट से नितिन काथारा।
खोद कर निकाला इस गेंद को, लॉन्ग ऑन से खिलाड़ी आएगा, एक रन तो आसानी के साथ मिल जाएगा। एक ही रन है, एक से ज्यादा यहाँ पर कुछ नहीं है। थोड़ा सा कलेक्टिंग में प्रॉब्लम्स दिखाई दिए लेकिन ज्यादा नुकसान नहीं है। एक ही रन मिलेगा अंतिम गेंद के ऊपर। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 16 रनों की कंपलसरी जरूरत। कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो खाना बवाला, दादा कशात कम नाही र, दादा कशात कम नाही र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र। धन्यवाद डीजे। तर सन्मानित करूया रायगड जिल्हा क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्री डी.के. भोपी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं, कारण एक डॅसिंग आणि रुबाबदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच सातत्यानं आपण बघतो। आज ते जरी वाकडी गावचे असले तरी आमचे काकाश्री आहेत, मी हरिग्रामचा आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो। खरं तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची छबी अगदी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आठवण होईल आणि त्या व्यक्तिमत्वाचा हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत। धन्यवाद। मी साहेबांना विनंती करेन की आपण असं दिसतो व्हावं आणि ओटू कॉम्बॉक्स मनोर 12 गेंदे जीतने के लिए 16 रन। ये गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर थे, छोड़ते तो शायद वाइड में मिल सकती थी लेकिन भरत पाटिल इस गेंद के ऊपर चले गए थे। एक से ज्यादा कुछ नहीं है। नेवाली क्रिकेट टीम धीरे धीरे मुकाबले में लौटते हुए अंतिम गेंदे 11 और जीतने के लिए 15 की आवश्यकता। एक बड़ा हिट मुकाबले में हावी हो जाएगी वाकड़ी टीम, लेकिन यहाँ पर कुछ डॉट गेंदे और यहाँ पर विकेट, नेवाली क्रिकेट टीम हावी हो जाएगी। गेंदबाज तैयार, तेज बल्ला घुमाया था, डॉट गेंद के समाप्ति होती हुई आने वाली 10 गेंदे जीतने के लिए 15 रनों की अभी भी है आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा ये मुकाबला, किसकी जीत किसकी हार है। हल्के हाथों से केवल दिशा देने का काम करे। भरत पाटिल आएंगे स्ट्राइकर, इनके ऊपर ज्यादा जोखिम नहीं उठा रहे। अब तक 9 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रनों की अभी भी आवश्यकता। मुकाबला जीतने के लिए वाकड़ी 40+ टीम को 9-14, पहले ओवर में 15 आए थे, दूसरे ओवर में 9 आए और इस ओवर में 3 गेंदों के ऊपर केवल 2 रन खर्च हुए। अब 9 गेंदे बचेंगे और जीतने के लिए 14 रनों की अभी भी आवश्यकता। गेंदबाज निकल जाएंगे एक बार फिर से सुरेश पाटिल। 9 गेंदे जीतने के लिए 14 की जरूरत है। भरत पाटिल ऑन स्ट्राइक। यह अच्छा स्ट्रोक है, कोई खिलाड़ी तैनात नहीं है। गेंद जाएगी सीमा पर, मच नीडेड बाउंड्री फॉर वाकडी टीम। समीकरण बदल जाएगा, 8 गेंदे 10 की जरूरत। मनोहर, गतवर्षी आपण चिंचवलीची स्पर्धा बघितली आणि भरत पाटील असा खेळाडू आहे 40+ मधून तो वन साइड बाईकच्या रेसिंग मध्ये होता, परंतु दुर्दैव की संघ सुपर 8 मध्ये परास्त झाला होता आणि 100+ धावा त्याने 2च मॅच मध्ये केला होता। असा दमदार खेळाडू निश्चित तौर पर, इसीलिए यही कोशिश हो रही है संजय सुरगे इनसे कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक के ऊपर भरत पाटिल आ जाए। उन्होंने भी दिखाया जब टीम दबाव में थी, वहां पर एक चौका लगाया। 8 गेंदें बची है, 10 की जरूरत। इस बार बल्ले के निचले हिस्से में गेंद आए, 7 गेंदे 10। अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ, 50-50 बैलेंस ये लड़ाई है। 7 गेंदे और जीतने के लिए 10 की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज सुरेश। फुल टॉस गेंद थे, पीछे खिलाड़ी मौजूद है। भरत पाटिल इनका विकेट नई संजीवनी देकर चला जाएगा। अब 6 गेंदे और जीतने के लिए कंपल्सरी 10 की आवश्यकता। मदतीला धावून बघत जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई। गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई,
पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा, समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ थैंक यू सो मच. 6 गेंदे 10 की आवश्यकता. चलो मुकाबला शुरू करने ने वाली टीम. हर खिलाड़ी यहाँ पर कोशिश ना करे फील्ड सजाने की. यकीनन हम जानते हैं आपके लिए मुकाबला बहुत बड़ा है, लेकिन दिए गए समय में मुकाबले समाप्त करना भी हमारी आपकी जिम्मेदारी बनती है. चलो मुकाबला शुरू करने. 6 गेंदे 10 रन. क्या मुकाबला बनाया है. गेंदबाज सूरज पाटिल थे जब 12 गेंदों में 15 की जरूरत थी, शानदार 16 की जरूरत थी, तब शानदार और जानदार गेंदबाजी करी. 6 रन खर्चे. भरत पाटिल इनका विकेट. अपने बल्लेबाज रामदास खुटले उनका साथ निभा रहे संजय चोरगे. 6 गेंदे 10 की जरूरत है. नेवाली या फिर वाकड़ी, कौन जीतेगा मुकाबला. पहली गेंद आएगी यहां पर. रन लेने की कोशिश. अंडर आर्म थ्रो आया. बिल्कुल तीसरे अंपायर की मांग की जाएगी रन आउट के लिए. गेंद है जरूर वाइड. नॉट आउट. तो 1+1 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. एक्शन रिप्ले हम जरूर देख सकते हैं. उनके हाथ में गेंद आई नहीं, हाथ से ही बेल्स गिर चुके थे, स्टंप उखड़ चुके थे, और इसी का नतीजा है 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. आने वाली गेंदें अब 6 और जीतने के लिए 8 रन. तेज अपील हुई थी विकेटों के पीछे से. अब गेंदे बचेगी 5 और जीतने के लिए 8 रन की अभी भी जरूरत है. रामदास खुटले ऑन स्ट्राइक है. वाकड़ी और उनके खिलाफ खेल रही है नेवाली क्रिकेट टीम. मैदान में 9.60 की औसत बरकरार रखनी है. अंतिम गेंदे 5 है और जीतने के लिए 8 की आवश्यकता. राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद. यह अच्छा स्ट्रोक. एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद. क्या लाजवाब फील्डिंग. खिलाड़ी मौजूद थे वहां पर नेवाली क्रिकेट टीम के अजीत, लेकिन तब तक 3 रन बनाने में कामयाबी जरूर मिलेगी. अब गेंदे बचेगी 4 और जीतने के लिए 5 की जरूरत. 4 गेंदे 5 की आवश्यकता. क्या कमाल की अजीत जी इनकी फील्डिंग थी. अपनी टीम के लिए जरूर रन बचा है. थ्रो अच्छा है, लेकिन बैकअप हमने देखा जहां पर 3 रन खर्च हुए. अब गेंदे बचेगी 4 और जीतने के लिए 5 रन की अभी भी है आवश्यकता. 4 गेंदे 5 रन. कौन जीतेगा बाजी. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज एक बार फिर से है तैयार. अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच. गेम इज ओवर फॉर टीम नेवाली और मुकाबला जीता वाकड़ी 40+. कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. थँक्यू. तर चला धुंद्रेपाडा संघाचा संघनायक आपण लगेच यायचंय आणि ह्या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली. 2 षटकार खेचल्या. मोक्याच्या क्षणी आलेली साहसी खेळी त्यांची आपण पाहिल्या. 20 धावा त्यांनी जमवल्या. वन ऑफ द ग्रेट सुपरस्टार ऑफ वाकडी 40+. संजय चोरगे मॅन ऑफ द मॅच. संजय चोरगे वाकडी 40+ संघाचे हार्दिक पांड्या. त्यांना मी विनंती करू की आपण आपलं खरं तर मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यावं. धुंद्रेपाडा 40+ संघाचे कॅप्टन इथे तयार आहेत. आपण या व्यासपीठावर आपण टॉस देखील करणार आहोत लगेच. खूप चांगली लढत झाली. ज्या पद्धतीने नेवाली 40+ संघ लढला मैदानामध्ये अप्रतिम. त्यांनी महत्त्वपूर्ण विकेट काढून घेतले होते आणि खूप सुंदर कामगिरी खरं तर झाली.
संजय चोरगे जे ठरलेत मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त फलंदाजी त्यांनी खरं तर साकारली. वेल फिनिशर नानाशेठ पाटील, अमोल ॲक्वाचे सर्व माजी सरपंच यांच्याकडून संजय चोरगेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. आणि पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन गावदेवी एंटरप्राइजेसचे सर्व आणि 80-85 किंग धनंजय शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे सामनावीर पारितोषिक द्यावं. रविशेठ पाटील युवा उद्योजक आपण या. नानाशेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नानाशेठ आपण या, हे पारितोषिक तिथे दिलं जाईल. आणि त्यासोबत धनंजय शेठ पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. या एकदा जोरदार टाळ्या संजय चोरगे वाकडी संघाचे बंधू चोरगे आणि